ठाणे महापालिका क्षेत्रातील मल उदंचन व प्रक्रिया केंद्राचे कंत्राट मिळालेल्या एका कंपनीच्या नावाने त्याच नावाची बनावट कंपनी स्थापन करून महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांची बिले वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र या प्रकरणी कंत्राटदार व दोषी अधिकाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही. या प्रकाराची कठोर चौकशी करावी अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारालाच पुन्हा 6 मल उदंचन केंद्रांचे काम देण्याची कार्यवाही सुरू असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. महापालिकेची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारालाच पुन्हा 6 ठिकाणच्या मल उदंचन केंद्रांचे काम 10 वर्षासाठी 38 कोटी रुपयांना देण्याचा घाट घातला जात असल्याकडे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी लक्ष वेधले आहे. सर, नुकतंच मी ठाणे महानगरपालिकेवरती भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. या ठिकाणी बिलं खोट्या प्रमाणात वाटली जातात. काय नक्की तो आरोप आहे आणि तुमचा रोष? एके इलेक्ट्रिकल वर्क्स म्हणून आपल्याला सेवेज वॉटर जे आहे त्याचं शुद्धीकरण करून आणि त्या मलापासून वीज निर्मिती करण्याचे आपला कोपरीमध्ये आणि इतर ठिकाणी प्रकल्प आहेत आणि 6 प्रकल्पाचं काम ह्या एके इलेक्ट्रिकलला देण्यात आलेलं आहे. त्या एके इलेक्ट्रिकल ही एक नवी मुंबईची कंपनी होती. ती एका बोरसे नावाच्या माणसाने घेऊन ती कंपनीचा वापर करून हे टेंडर मिळवलं आणि टेंडर मिळवल्यानंतर पहिले 6 महिने एके इलेक्ट्रिकल नवी मुंबई यांच्या नावाने त्यांनी पेमेंट पण घेतलेले 10 करोड रुपये त्याच्यात ते रक्कम केलेली आहे. 6 महिन्यानंतर ह्या मोरसे नावाच्या माणसांनी एके इलेक्ट्रिकल नावाची एक बोगस कंपनी स्थापन केली आणि त्याच्यामध्ये करोड रुपयाची बिलं घेतलेली आहे. त्यामुळे एका GST नंबर वेगळा त्या एके इलेक्ट्रिकलचा, त्यांचा बँक अकाउंट वेगळा आहे, त्यांचा पॅन कार्ड वेगळा आहे. म्हणजे असं जर अधिकाऱ्यांच्या संगनमताने यांनी करोड रुपयाचं त्यावेळेला मागच्या 5 वर्षामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. तुम्ही आपल्या कमिशनर जे आहेत त्यांच्या नजरेत आणून दिलं, आपले सोनाग्रा नगर अभियंता त्यांच्या नजरेत आणून दिलं, तरी या लोकांनी परत पुढच्या 10 वर्षासाठी त्याला ह्याच एके इलेक्ट्रिकलला ते परत टेंडर भरून तो कसा याच्यामध्ये टेंडरधारक पास होईल तर टेंडर पास होईल अशा पद्धतीने नियमाने अटी टाकल्या आणि 9 तारखेला त्याच एके इलेक्ट्रिकलला परत ते काम देण्याचा यांनी घाट घातला आहे आणि त्याच्यामध्ये 38 कोटीचा हा भ्रष्टाचार आहे. हा भ्रष्टाचार पुन्हा तरी त्यांच्या पाठीमागे आका आहे, कुणीतरी त्याला पाठिंबा देणारे आहे आणि त्यातून हा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याचा मी आता महासभेमध्ये हा विषय घेणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन जाणार आहे विषय.